बघा, बदाम शेक कसा छान कसा दिसतोय, अगदी बाहेर मिळतो तसाच, कन्सिस्टन्सी देखील तशीच आणि रंग देखील परफेक्ट. अगदी असाच बदाम शेक आज आपण उन्हाळा स्पेशल मुलांसाठी बनवणार आहोत. बाहेर बऱ्यापैकी आता कडक उन्हाळा जाणवायला लागलेला आहे. तर कडक उन्हाळ्यासाठी खास अशी एखादी पौष्टिक अशी रेसिपी जी शरीराला आणि मनाला दोघांनाही थंडावा देईल, अशी नक्कीच झाली पाहिजे. म्हणून आज तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खास मी घेऊन आलेली आहे. अगदी झटपट तयार होणारा छान असा पौष्टिक असा बदाम शेक. आज मी व्हिडिओमध्ये बदाम शेक करण्यासाठीचे अगदी परफेक्ट असे प्रमाण शेअर केलेले आहे. ज्यामुळे बदाम शेक अगदी बाहेरच्या बदाम शेक सारखाच तयार होतो. तर नमस्कार मंडळी, मी रुचा. आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छान अशा थंडगार अशा रेसिपीला. आज आपण अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये बदाम शेक कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी 20 ते 22 बदाम मी एका बाउलमध्ये 6 तासासाठी भिजत घातलेले आहेत. तर आपल्याला जर घाई असेल तर आपण हे बदाम साधारणतः 1 ते दीड तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातले, तरी सुद्धा हे बदाम छान असे भिजले जातात. यावर झाकण ठेवून आता 6 तासाने आपण हे बदाम बघून घेऊया. 5 ते 6 तास झालेले आहेत बघा. बदाम अगदी छान असे फुलून आलेले आहेत. त्याची आता आपण सालं काढून घेऊयात आणि यानंतर आपण याचा बदाम शेक करायला घेऊ. अर्धा लिटरसाठी 20 ते 22 बदाम हे प्रमाण अगदी अचूक आणि योग्य आहे. त्यामुळे बदाम शेकचा फ्लेवर खूप छान असा लागतो. त्यामुळे आपण एवढेच बदाम घ्यायचे आहेत. आता आपण 22 बदामांपैकी 7 ते 8 बदामांचे छान असे बारीक पातळ असे उभे उभे असे काप करून घेणार आहोत. आपण बदाम शेक जेव्हा आपण बाहेर पितो, तेव्हा आपल्याला एक क्रंचीनेस असा जाणवतो बदामांचा. तो ह्या कापांमुळेच जाणवतो. त्यामुळे हे काप घालणे फार आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपण काप करून घ्यायचे आहेत 7 ते 8 बदामांचे. तर ज्या कढईमध्ये आपल्याला बदाम शेक शिजवून घ्यायचं आहे, असं एखादं जाडबुडाचं पातेलं किंवा कढई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आपण याऐवजी गाईचं दूध किंवा साय काढलेलं दूध देखील आपण या ठिकाणी घालू शकतात. तर आपण फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता या दुधामधून आपण 2 पळ्या दूध बाजूला काढणार आहोत. ते 2 पळ्या दुधाचं काय करणार आहोत, ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. यानंतर आपण जे बदाम कापून घेतले होते, ते सगळे बदाम आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. काप केलेले बदाम आपण टाकून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या सगळ्या बदामांची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. 16-17 जे उरलेले बदाम आहेत, ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं दूध घालून घेऊयात आणि त्यानंतर त्याची बारीक अशी अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. या पेस्टमुळेच खरं तर बदाम शेकची चव अगदी रिअल बदाम शेक सारखीच लागते. तरी पेस्ट करणे फार आवश्यक आहे. ही फार महत्त्वाची अशी स्टेप आहे. तर या ठिकाणी आपली अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. यानंतर आपण जी तयार केलेली पेस्ट आहे, ती आता आपण दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. जे हा दूध आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे, दुधामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लागलेली जी पेस्ट आहे, त्यामध्ये थोडं दूध घालून पुन्हा खंगाळून ते सगळं मिश्रण आपण आता या दुधामध्ये घालून घेऊयात आणि छान असं आपण याला सगळं मिक्स करून घेऊयात. यानंतर आपण जे बारीक-बारीक असे बदामांचे काप करून घेतलेले होते, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामुळेच खरी बदाम शेकची चव अगदी गाड्यावर मिळतो तशा बदाम शेकसारखी तयार होते. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. पुढे आपल्या बदाम शेकला परफेक्ट असा गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये 6 टेबलस्पून साखर टाकून घेणार आहोत. तर आपण रोजचीच अशी साखर घेतलेली आहे, ती 6 टेबलस्पून साखर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला जर साखरेचे प्रमाण कमी करायचं असेल, तर आपण साखर कमी प्रमाणात देखील घालू शकता. किंवा आपल्याला जर खडी साखरेचा वापर करायचा असेल, तर आपण ऐवजी खडी साखर देखील यामध्ये घालू शकता. म्हणजे आपला बदाम शेक अधिकच पौष्टिक असा तयार होईल. तर छान असं आपण याला मिक्स करून घेऊयात. पुढे आपल्या बदाम शेकला घट्टसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकणार आहोत. तर उरलेल्या दुधामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर आता या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तर कस्टर्ड पावडरचे प्रमाण कसे घ्यायचे? तर अर्धा लिटरसाठी बघा टेबलस्पून घेतलेला आहे. त्या टेबलस्पून फुल भरून मी या ठिकाणी ह्या कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. यामुळे बदाम शेकला अगदी परफेक्ट अशी चव येते. तर चमच्याच्या सहाय्याने आपण सगळ्या गुठळ्या मोडत जात ही जी कस्टर्ड पावडर आहे, ही आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तयार केलेले सगळे मिश्रण आता आपण गॅसवर ठेवून देऊया आणि सर्वप्रथम आपण आता दुधाला उकळी काढून घ्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत बघा दुधाला छान अशी उकळी येऊन साखर सुद्धा संपूर्णपणे यामध्ये विरघळली गेलेली आहे. पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपण याला उकळी काढून घेऊया. म्हणजे बदामांची आपण जी पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर बदामाचे जे काप टाकलेले आहेत, त्याचा छान असा अर्क या दुधामध्ये उतरेल. एक फ्लेवर नॅचरली त्याचा या पुऱ्या दुधामध्ये बिल्डअप होण्यास मदत होईल. त्यामुळे 3 ते 4 मिनिटं आपण याला पुन्हा उकळी काढून घेऊया.
काही ठिकाणी बाहेर यामध्ये खवा मोडून देखील घातलेला असतो. तर या स्टेजला जर आपल्याला हवं असेल, तर आपण यामध्ये थोडासा खवा मोडून देखील घालू शकता. यानंतरची पुढची स्टेप बघा, आपल्याला यामध्ये आता कस्टर्ड पावडरचं दूध घालून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. पावडर खाली बसते. त्यामुळे त्यानंतर हे जे पावडरचं आपण मिक्स केलेलं आहे, ते हळुवारपणे एका हाताने आपण टाकत जायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला उलथानं जे आहे, ते कंटिन्युअसली हलवत जायचं आहे. म्हणजे दुधामध्ये याच्या गुठळ्या होत नाही. आपण दुधामध्ये ऑलरेडी पावडर मिक्स केल्यामुळे गुठळ्या होतच नाही. पण तो हळुवारपणे टाकत जायचं आणि दुसऱ्या बाजूला उलथानं असं हलवत जायचं आहे. छान असा आपण याला मिक्स करून घेऊया. बघा अगदी छान असा बदाम शेकसारखा माईल्ड असा रंग यामध्ये आलेला आहे आपल्या दुधाला. साधारणतः आपण याला पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत. म्हणजे जी आपली कस्टर्ड पावडर टाकलेली आहे ती छान अशी शिजली जाईल आणि दुधाला हवा तसा योग्य असा घट्टपणा येण्यास मदत होईल. हे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे बघू शकता आपण. अगदी दाटसरही नाही आणि अगदी पातळसरही नाही. असा मध्यम कन्सिस्टन्सीचा बदाम शेक खूप छान असा लागतो. अगदी परफेक्ट असे प्रमाण मी आज तुम्हाला अर्धा लिटर दुधासाठी सांगितलेले आहे. तर बघा आता हा बदाम शेक जो आहे तो उकळला जात आहे. 2 ते 3 मिनिटं आपण याला शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर शिजल्यानंतर आपला बदाम शेक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तो शिजला देखील आहे आणि सोबतच त्याला रंग देखील अगदी बाहेर मिळतो तशाच बदाम शेकसारखा आलेला आहे. घट्टसरपणा सुद्धा त्याचा परफेक्ट आलेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ह्या बदाम शेकला आपल्याला फ्रीजमध्ये थंडगार असं करून घ्यायचं आहे. तर ह्या बदाम शेकला आपण आता छान असं फ्रीजमधून थंडगार असं करून घेतलं आहे. बघू शकता आपण अगदी त्याचं टेक्स्चर बघा, त्याचा रंग बघा. अगदी बाहेर मिळतो तसाच आपल्याला दिसत आहे ना. तर यामध्ये आता परफेक्ट अशी चव आणण्यासाठी आपण थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत. अगदी 1-2 थेंबच आपण यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे आणि असला तर टाका आणि नसेल घरी उपलब्ध तर नाही टाकला तरी सुद्धा चालू शकेल. कारण की आपण व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर आपण यामध्ये घातलेली आहे. तर पुन्हा आपण याला थोडंसं थंड करायचं तर करू शकता. छान असा थंडगार असा बदाम शेक आता आपण सर्व्ह करायला घेऊया. तर उन्हाळा स्पेशल पौष्टिक असा आपला बदाम शेक आता सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे. लहान मुलं तर अतिशय आवडीने असा पितात. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीचा बदाम शेक घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. चव, टेक्स्चर आणि रंग अगदी परफेक्ट असाच जसा बाहेर मिळतो तसाच. तर आपला आजचा हा बदाम शेक बघा सर्व्ह करून घेतलेला आहे. मस्त लागतो, छान असा लागतो. तुम्हाला आजची रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप देखील करा म्हणजे माझी रेसिपी पुढे जाण्यास मदत होईल. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सोबत पोहोचतील. अशा छान-छान, मस्त-मस्त आणि नवनवीन भरपूर टिप्ससह रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.